तर गोकुळ गीते यांचे विश्वासू नाना गामणे यांना फोन केला नाही अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। नाना गामणे यांचा दावा मंत्री उदय सामंत यांनी फेटाळला आहे। विमान तिथं मागवलेलं आहे। चालेल सर, चालेल सर। तुम्ही ऐका ना, हा सर, 1 वाजता इथे लँडिंग आहे। हो, तुम्ही एक दीड वाजेपर्यंत इथं पोहोचा ना। ठीक आहे, पोहोचतो सर, सर पोहोचतो। नक्की ना? नक्की सर, निघालो मी। थँक्यू सर। तर नाना गामणे यांनी याच संवादाचा दाखला दिलेला होता। गामणे यांनी सामंतांचा फोन आल्याचं ऐकवलं होतं। हा ऑडिओ किंवा हा संवाद त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच ऐकवला होता। मात्र असा काही फोन केला नसल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। तर गामणे यांचा दावा उदय सामंत यांनी फेटाळलेला आहे। गोकुळ गीते जे अपक्ष आहेत उमेदवार ते नाशिकमध्ये विजयी झाले आणि गोकुळ गीते यांचे विश्वासू आहेत नाना गामणे, त्यांना फोन केलाच नाही असं मंत्री उदय सामंत यांचं म्हणणं आहे। गामणे यांचा जो फोन आल्याचा दावा आहे तो मंत्री उदय सामंत यांनी फेटाळलेला आहे। तर गोकुळ गीते यांच्यासाठी त्या ठिकाणी विमानाची विशेष हेलिकॉप्टरची सोय करण्यात आल्याचं सुद्धा सांगितलं जात होतं। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर नाना गामणेंना फोन केला नाही असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। तर गोकुळ गीते यांचे विश्वासू आहेत नाना गामणे, त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सुद्धा हे सांगितलेलं होतं की गोकुळ गीते सध्या आतमध्ये आहेत। तर या सगळ्या प्रकरणी तर आपल्यासोबत फोन लाईन वरून मंत्री उदय सामंत जी जोडले गेलेले आहेत। नाना गामणे यांना फोन केला नाही असं तुमचं म्हणणं आहे, मात्र गामणेंनी थेट संवादाची एक क्लिपच ऐकवलेली आहे। प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच ते ऐकवण्यात आलंय। याच्यामध्ये पहिली गोष्ट, मी त्यांना फोन केलेला नाही हे निवाद सत्य आहे। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की गोकुळ गीतेंशी माझी 8 ते 10 दिवसामध्ये, ज्या दिवशी त्यांनी माघार घेतली त्या दिवसापासून आता विजयी झाल्यानंतर देखील माझी एका शब्दाची देखील त्यांच्याबरोबर चर्चा झालेली नाही। मी विमान पाठवण्याचा प्रश्नच येत नाही। माझी उलट आपल्याला विनंती आहे की जे काही उदय सामंत मंत्री असं मोबाईलवरनं दाखवलं जातंय, माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की तुम्ही त्या विमानतळावर आपला प्रतिनिधी पाठवावा। मी 2 वाजताचं काहीतरी म्हटलंय की विमान पाठवतो, विमान येणार आहे, ते विमान येतं काय नाही येतं काय याची पूर्ण खात्री करा। मला असं वाटतं की राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या आम्ही लोकशाहीतल्या म्हणून आम्ही स्वीकारलेल्या आहेत। मी मगाशी देखील TV9लाच मुलाखत देताना असं सांगितलं की याचं का बाबा मतं आम्हाला कमी पडली याच्या बाबतीमध्ये नक्की आम्ही आत्मचिंतन करू। कोणामुळे कमी पडली याचा देखील अभ्यास करू, त्याचा एक अहवाल तयार करू आणि तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांना, देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि सुनेत्रा वहिनींना देऊ। एखाद्या कॉलवरनं स्वाभाविक आहे की आपल्या समोर हे तो कॉल दाखवल्यामुळे तो मीच केलेला होता, मीच विमान पाठवतोय अशा पद्धतीची म्हणजे भावना होणं, याच्यामध्ये मी काय वावगं म्हणत नाही। पण नाना कोण, मला अण्णा नाना जे कोण आहेत त्यांना मी कधी बघितलेलं पण नाही, त्यांच्याशी मी कधी बोललेलो नाही आणि मला जर बोलायचं झालं तर मी नानांची कशाला बोलेन, मी डायरेक्ट गोकुळ गीतेंशी बोलेन, डायरेक्ट गणेश गीतेंशी बोलेन। पण ज्या दिवशी त्यांनी माघार घेतली त्या दिवसापासून माझा मोबाईल जरी चेक केला तर माझा एकही फोन गणेश गीतेंना देखील झालेला नाही आणि गोकुळ गीतेंना देखील झालेला नाही। उदय सामंतजी, थोडंसं तुम्हाला मी थांबवते। जे त्यांनी ऐकवलंय सगळ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना ते तुम्ही सुद्धा ऐका। अशा प्रकारचा कॉल जर गामणेंना जातोय आणि तुम्ही म्हणताय तुम्ही कॉलच केला नाहीये, हे सगळं निश्चितच गंभीर आहे। थोडंसं तुम्हाला थांबवून तो कॉल ऐकवतो आम्ही। विमान तिथं मागवलेलं आहे। चालेल सर, चालेल सर। तुम्ही ऐका ना, हा सर, 1 वाजता इथे लँडिंग आहे। हो, तुम्ही एक दीड वाजेपर्यंत इथं पोहोचा ना। ठीक आहे, पोहोचतो सर, सर पोहोचतो। नक्की ना? नक्की सर, निघालो मी। थँक्यू सर। उदय सामंतजी, तुम्ही सुद्धा ऐकलं असेल त्यांनी जे ऐकवलंय सगळ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना। 10 वेळा ऐकलेली आहे सकाळपासून। पण याच्यामध्ये पहिली गोष्ट एक म्हणजे मला जी प्रॅक्टिकल आहे ती पण समजून घेण्याची आवश्यकता आहे। कुठेही प्रायव्हेट चार्टर फ्लाईट 1 तासामध्ये नाशिकला पोहोचू शकतं अशी सध्याची परिस्थिती नाही। दुसरी महत्वाची गोष्ट की 1 ते 1.5 वाजता ते चार्टर फ्लाईट तिथं पोहोचेल असं माझ्या तोंडात घालण्यात आलेलं आहे। म्हणून मी आपल्याला विनंती केली, आता 12:40 झालेली आहेत, मी देखील विधान भवनाच्या परिसरामध्ये आहे। आपण जर तिथं आपला प्रतिनिधी पाठवला, ते जर चार्टर फ्लाईट आले, त्याच्यामध्ये गोकुळ गीते जर बसले तर ह्या फोन जो आहे आपण खरा माना। आणि जर विमान आलं नाही किंवा तिथं गोकुळ गीते झाले नाही
तर हा फोन आता योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्ही ठरवा. उदय सामंतजी, याचा अर्थ तो आवाज तुमचा नाही किंवा तो फोन तुमचा नाही? मी नाना म्हणून जे कोण आहेत त्यांना देखील ओळखत नाही असं स्पष्ट सांगितलं. आणि मी गोकुळ गीतेंशी बोलताना नानांना मध्यस्थी घालून, हे नाना जे कोण आहेत त्यांना मध्यस्थी घालून मी गोकुळ गीतेंशी का बोलू? नक्कीच. माझा त्यांचा परिचय आहे, मी त्यांना ओळखतो, मी गणेश गीतेंना ओळखतो आणि माझा आवाज आता पूर्ण तुम्ही ऐकताय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला जर बोलायचं झालं तर मी थेट गोकुळ गीतेंशी बोलू शकतो आणि थेट गणेश गीतेंशी देखील बोलू शकतो. नक्कीच, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी. तर थेट गोकुळ गीतेंशी संवाद साधू शकतो, गामणे यांना ओळखत नाही असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे.